नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 21 ऑक्टोबर 2023चं हे स्टडी टार्गेट आहे। याच्या आधीचे जर तुम्ही स्टडी टार्गेट बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील जे काही स्टडी टार्गेट आहे हे तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या एंडपर्यंत तुम्हाला पूर्ण करायचं आहे। ठीक आहे, यासाठी तुम्हाला एक प्लेलिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच्यामध्ये सप्टेंबरचं पण सुद्धा स्टडी टार्गेट उपलब्ध आहे आणि ऑक्टोबरचं सुद्धा एकाच तुमच्या स्टडी टार्गेटच्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध आहेत। नक्कीच बघून घ्या, म्हणजे तुमचा 40% अभ्यासक्रम जो आहे तुमचा ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण होऊन जाणार आहे। तर आता सुरुवात करूया। पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या। तर अर्थशास्त्र हा विषय आहे। तर अर्थशास्त्र या विषयासाठी तुम्हाला किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबे ही 2 संदर्भ पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत। ठीक आहे, काहीही झालं तरी संदर्भ पुस्तकांची तुम्हाला स्टिक राहणं गरजेचं असतं। प्रत्येक विषयासाठी 2 संदर्भ पुस्तकं अतिशय सुंदर पद्धतीने करा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। पूर्व परीक्षेला मिनिमम तुमचं टार्गेट 55% ते 60%, ठीक आहे, 55 ते 60% आणि याच्यापेक्षा जास्त पडलं तर चांगलंच आहे। पण जर तुम्हाला कट ऑफ व्यवस्थितरित्या जर पार करायचं असेल तर तुम्हाला 55% ते 60% गुण घेणं हे गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयाची 2-2 पुस्तके न पोतील प्लस MPSCच्या झालेल्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना, राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त हे 5 चॅप्टर जे आहेत ते आपण संपवलेले आहेत। या 5 चॅप्टरमधील जर तुम्हाला सब पॉईंट पाहायचे असतील तर आधीचे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ सर्वांनी नक्कीच बघून घ्या। आणि 6वा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे पंचवार्षिक योजना। तर याच्यामध्ये 6वी पंचवार्षिक योजना जी आहे ही तुम्हाला आज वाचायची आहे, 6वी पंचवार्षिक योजना। ठीक आहे, तर नक्कीच व्यवस्थितरित्या वाचून घ्या। वाचताना कशातून वाचणार? किरण देसलेंच्या भाग 1 मधून आधी वाचा, त्याच्यानंतर मग रंजन कोळंबेमधून वाचा, कारण किरण देसलेंच्या भाग 1 मध्ये अतिशय सविस्तरपणे दिलेल्या आहेत पंचवार्षिक योजना। तर आधी ते वाचा आणि त्याच्यानंतर मग रंजन कोळंबेमधून जर तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन पॉईंट मिळाला तर तुम्ही तिथं नक्कीच वाचून घ्या। ठीक आहे, तर हे झालं अर्थशास्त्र या विषयाचं टार्गेट। त्याच्यानंतर सामान्य विज्ञानचं टार्गेट बघा। सामान्य विज्ञानमध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, मानवी आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र असे एकूण 5 विषय आपल्याला पूर्व परीक्षेला आहेत सामान्य विज्ञानासाठी। तर या सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक आणि 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि NCERTचे पुस्तक तुम्हाला वाचायचे आहेत। वाचताना पुस्तक लाईन टू लाईन अतिशय केअरफुली वाचा, काळजीपूर्वक वाचा, दीपस्तंभ आणि लुसेंट म्हणून। यामधून सामान्य विज्ञानामधून ॲटलिस्ट 55% तरी स्कोअर तुमचा व्हायलाच पाहिजे। म्हणजे 15 प्रश्न असले की कमीत कमी तुमचे 8 ते 9 प्रश्न तरी तुम्हाला सुटायलाच पाहिजेत, लक्षात ठेवा। अशा पद्धतीनेच ही पुस्तक वाचा आणि ही सगळी व्यवस्थित वाचली तरीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित मार्क्स घेता येतील। आउट ऑफ आउट सामान्य विज्ञानामध्ये घेणंसं थोडं मुश्किल पडतं आहे आजकाल, कारण याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण विचारतात, थेअरी पण विचारतात। पण जरी व्यवस्थित पुस्तक वाचली 8 ते 9% मार्क्स गॅरंटेड तुम्हाला मिळू शकतात। ठीक आहे, त्याच्यामुळे एवढे मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला हे वाचावंच लागेल, ह्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही। आणि मुख्यला सुद्धा त्यांनी आता सामान्य विज्ञान हा विषय आपल्याला टाकलेला आहे, त्याच्यामुळे जे पूर्वला करतात तेच मुख्यला तुम्हाला वाचायचं आहे। त्याच्यामुळे वाचताना डिटेलमध्ये केअरफुली वाचा। वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण आपण संपवले, वनस्पती उती संपवलेला आहे, उच्चवर्गीय वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आपल्याला संपलेल्या आहेत आणि 4था चॅप्टर आपला सुरू आहे वनस्पतीमधील श्वसन, रेस्पिरेशन इन प्लांट्स। ह्याच्यामध्ये तुम्हाला आज विनॉक्सी श्वसनाची माहिती जी आहे ती वाचायची, म्हणजे जे काल तुम्हाला टार्गेट ठेवलं होतं तेच तुम्हाला ह्या वनस्पतीशास्त्राचं तुम्हाला आज आहे ते कंटिन्युअस ठेवलेला आहे। म्हणजे हा जर तुम्ही मुद्दा वाचला असेल, हिथलं तुम्हाला जो वेळ तुम्ही घालवता तो तुम्ही दुसऱ्या विषयाच्या टार्गेट पूर्ण करण्यासाठी घालवू शकता। ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नंतर प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण चॅप्टर संपला आणि प्राणी उती आपला सुरू आहे। ह्याच्यामध्ये अभिस्तर उती तुम्ही आधी वाचले, संयोजित वाचले, आता तुम्हाला जे स्नायू उती तुम्हाला वाचायला सांगितलेले ते सुद्धा आज तुम्हाला कंटिन्युअस ठेवलेलं आहे। ठीक आहे, प्राणीशास्त्रामध्ये जास्त चॅप्टर नाहीत, एक 4 ते 5 चॅप्टर आहेत महत्त्वाचे, ते आपल्याला सगळे आपण पूर्ण करणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक म्हणले ते एक चॅप्टर केला तरी सुद्धा चालेल, त्याच्यामुळे तो व्यवस्थितच होऊन जाणार तुमचं। म्हणून म्हणतोय की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचं। नंतर मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था, मानवी रक्ताभिसरण संस्था आणि मानवी उत्सर्जन संस्था ह्याला तुम्हाला मी आज एक्स्ट्रा दिवस दिलेला आहे, लक्षात ठेवा। नंतर उद्यापासून ही संस्था तुमची चेंज होऊन जाईल, तर ज्यांनी कुणी वाचलेलं नसेल तर त्यांनी वाचून घ्या, आजच्या आज व्यवस्थितरित्या वाचून घ्या। मानवी उत्सर्जन संस्था कमीत कमी आपल्याला 4 तरी चॅप्टर या मानवी आरोग्यशास्त्रामधले पूर्ण करायचे आहेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याच्यानंतर रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना, मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण, द्रव्याची संकल्पना, मापन, रासायनिक अभिक्रिया हे 3 चॅप्टर आपले संपलेले आहेत ऑलरेडी। आणि 4था चॅप्टर आपण सुरू केला आहे संयुगाची निर्मिती आणि रासायनिक बंध, केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल बॉन्ड्स म्हणजे बंधांची ध्रुवीयता।
ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला आज जे वाचायचं आहे ते बंधांची ध्रुवीयता म्हणजे बॉन्डची ध्रुवीयता कशी असते हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या पुस्तकातला संयुगाची निर्मिती आणि रासायनिक या चॅप्टरमधील केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल बॉन्डमध्ये लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थितरित्या वाचून घ्या. भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी चॅप्टर संपलाय, प्रकाश चॅप्टर संपलाय, कार्य ऊर्जा शक्ती सुद्धा चॅप्टर संपलेला आहे आणि चौथा चॅप्टर आपला सुरू आहे बल आणि दाब, फोर्स अँड प्रेशर. याच्यामध्ये तुम्हाला आज स्प्रिंगमधील बल, अभिकेंद्री बल आणि अपकेंद्री बल याची माहिती जी आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. स्प्रिंगमधील बल, अभिकेंद्री बल आणि अपकेंद्री बल जास्त मोठं नाही आहे, एक पेजेसच फक्त आहे माहिती, पण महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवायची. अभिकेंद्री बल किंवा अपकेंद्री बलाबद्दलची माहिती विचारली तर माहिती फक्त कन्सेप्ट समजून घ्या सायन्समधल्या, नुसतं येड्यासारखं वाचत बसायचं नाही. ते त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे ते कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजली ना मग कसाही प्रश्नामध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता. तर अशा प्रकारचे भौतिकशास्त्रामध्ये चौथा चॅप्टर जो आहे तो बल आणि दाबमधील तुम्हाला स्प्रिंगमधील बल, अभिकेंद्री बल आणि अपकेंद्री बल जो आहे हा क्लिअर करून घ्यायचा आहे. वाचताना दीपस्तंभ लुसेंट मधून वाचा आणि 11वी-12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून व्हॅल्यू ॲडिशन फक्त नोट्स बनवत जायचं. एक बेस ठेवा दीपस्तंभचं पुस्तक, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये लुसेंटची व्हॅल्यू ॲडिशन करायची. 11वी-12वी स्टेट बोर्ड वाचून हे तुम्हाला सांगितलेले मुद्दे जर त्याच्यामध्ये मिळाले तर त्या पॉईंटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करायचे. ठीक आहे, स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवत चला. नंतर पुढचा विषय आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला याच्या आधी आपण जे चॅप्टर बघितले ते आधी सांगून देतो. घटनेची निर्मिती, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मूलभूत संरचना, राज्यघटनेचा सरनामा, संघराज्य आणि त्याचं चित्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य. आता आपला 9वा चॅप्टर जो तो सुरू आहे. तर 8 चॅप्टर जे आहेत आपण ऑलरेडी संपवलेले आहेत. 8 चॅप्टरमधले जर तुम्हाला सब पॉईंट बघायचे असेल तर स्टडी टार्गेटच्या आधीचे व्हिडिओ बघून घ्यायचे. तर मूलभूत कर्तव्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये आणि मूलभूत कर्तव्यावर केलेली जाणारी टीका हे जे 2 पॉईंट्स आहेत हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये, मूलभूत कर्तव्यावरती होणारी टीका. जास्त मोठं नाही, 1-2 पेजेसच आहे. ठीक आहे, जास्त वेळ लागत नाही लक्षात ठेवा आपलं स्टडी टार्गेट पूर्ण करायला. ठीक आहे, ज्यांना वाटते की हे होऊ शकत नाही तर तुमच्याकडून काहीच होऊ शकणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या जे सांगतो त्या गोष्टी त्या दिवशी फॉलो करा, तुम्हाला अजिबात नंतर प्रेशर येणार नाही. मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये आणि मूलभूत कर्तव्यावर टीका हे 2 मुद्दे जे ते व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे. ओके, त्याच्यानंतर पंचायत राजमध्ये किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. याच्या आधी आपण 73वी घटना दुरुस्ती संपवली, 74वी घटना दुरुस्ती संपवली, पंचायत राजविषयक विविध समित्या ह्या सुद्धा संपवल्या, ग्रामपंचायत चॅप्टर संपवला आणि पंचायत समितीचा देखील आपण चॅप्टर जो आहे तो संपवलेला आहे. आता 5च्या चॅप्टरची उजळणी तुम्हाला ऑक्टोबर एंडपर्यंत करायची आहे. आता ह्याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला टार्गेट येणार नाही ऑक्टोबर एंडिंगपर्यंत. त्याच्यामुळे 5 चॅप्टरचं टार्गेट तुम्हाला आता समोर ठेवतोय. तर जे तुम्ही नवीन असाल तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तिथं थोडासा तुमचा ताप वाचून जाईल. तर ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्ही हे 5च्या चॅप्टर हे पुन्हा एकदा रिकॅप करायचे, रिव्हिजन करायचे कंटिन्युअसली. ठीक आहे, ह्याला अजिबात ब्रेक करायचं नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊया भूगोल विषय. भूगोलासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाला AB सौदी, कोळंबे किंवा द्वीपस्तंभमधलं कुठले एक पुस्तक वापरायचं आहे. भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा द्वीपस्तंभमधलं आणि माजिद हुसेन यांचं पुस्तक वापरायचं आहे. जगाच्या भूगोलासाठी AB सौदीचं पुस्तक वापरायचं आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलामधून आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना, महाराष्ट्राची भूगर्भ रचना हे 3 चॅप्टर आपण ऑलरेडी संपवलेले आहेत. याच्यातले सब पॉईंट बघायचे असतील तर आधीची स्टडी टार्गेटचे व्हिडिओज तुम्हाला पाहावे लागतील. नंतर 4था चॅप्टर सुरू आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्राची नदी प्रणाली. तर याच्यामध्ये कृष्णा नदी प्रणाली जी आहे याची तुम्हाला माहिती वाचून घ्यायची आहे. तर काल जे सांगितलं होतं तेच तुम्हाला कंटिन्यूस ठेवतोय. याच्यात तुम्ही गोदावरी व्यवस्थित केला असेल तर कृष्णा नदी प्रणाली सुद्धा व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, जगाच्या भूगोलासाठी भूरूपे चॅप्टर संपलाय. वारेमधील तुम्हाला मोसमी वारे आणि प्रकार हा कालचा जो पॉईंट सांगितला तोच तुम्हाला इथं कंटिन्यूस ठेवलेला आहे. ठीक आहे, कारण एक जगाच्या भूगोलामध्ये हार्डली आपण 4 ते 5 चॅप्टर करणार ज्याच्यावरती सारखे मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं मोसमी वारे आणि प्रकार वारेमधलं जे आहे ते व्यवस्थितरित्या तुम्ही करून घ्या. भारताच्या भूगोलामधून भारताची प्राकृतिक रचना संपला आहे. भारताची भूगर्भ रचना चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. आणि 3रा चॅप्टर आपला सुरू आहे ज्याचं नाव आहे भारताची नदी प्रणाली. तर याच्यामध्ये तुम्हाला एकूण 2 मुद्दे करायचे आहेत. एक म्हणजे सरोवरांचे प्रकार आणि प्रमुख सरोवरे आणि दुसरा म्हणजे भारताची जलसंपत्ती. हे करताना माजिद हुसेन या पुस्तकातून करा. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर कोणाकडून घेऊन त्याच्या वाटली झेरॉक्स करून हे व्यवस्थित वाचून घ्या. याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला कोळंबे द्वीपस्तंभमध्ये मिळालं तरीसुद्धा हे तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या. जे भारतातील प्रमुख सरोवरे आहेत ती आणि सरोवरांचे प्रकार कुठले आहेत आणि भारताची जलसंपत्ती हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचे आणि त्याचे शॉर्ट नोट्स बनवायचे. ठीक आहे, तर हे झालं भूगोलाचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे इतिहास विषयामध्ये बघा. इतिहासासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठाळ हे पुस्तक वापरायचं आहे. आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक वापरायचं आहे. तर महाराष्ट्राच्या इतिहास आणि भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी चळवळ चॅप्टर संपला, शेतकरी चळवळ चॅप्टर संपला, ट्रेड युनियन चळवळ कामगार जो चळवळ आहे तो संपलेला आहे, क्रांतिकारी चळवळ चॅप्टर संपलाय, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ चॅप्टर संपलाय, प्रारंभिक राष्ट्रीय संघटना चॅप्टर संपलाय, नवीन भूधारण पद्धती आणि भूरचना धोरण जमीनदारी पद्धती चॅप्टर तुम्ही संपवलेला आहे. म्हणजे 7 चॅप्टर तुमच्या याच्यातले फिनिश केलेले आहेत आपण. आणि 8वा चॅप्टर आपण सुरू केलं ज्याचं नाव आहे शिक्षण. तर याच्यामध्ये लॉर्ड मेकॅलोची 1835ची शिक्षणविषयक योजना नेमकी काय आहे, चार्ल्स वूड योजना किंवा खलिता 1854चा एक्झॅक्टली काय आहे, आणि हंटर शिक्षण आयोग 1882चा काय आहे, हे कधी स्थापन झालं होतं, ह्याच्यामध्ये कुठले सदस्य होते,
त्यांनी काय शिफारशी केलेल्या होत्या, ह्या सगळ्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला ह्या भारताच्या इतिहासामधील समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्समध्ये जर तुम्हाला मिळालं तर बघा, एक एक पहिला पुस्तक संपवजा. आधी समाधान महाजनमधून वाचा, त्याच्यानंतर मग ग्रोवरमधून वाचा. नंतर जर इंडिया स्ट्रगल फॉर इंडियामध्ये हा चॅप्टर कुठे दिलेला आहे का, जर नसेल स्किप करायचा आणि ह्या दोन समोरती स्टिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा स्विच करायचं महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनिल कटारेचं पुस्तक बघायचं, शिक्षणाच्या चॅप्टरमध्ये जाऊन त्याच्यामध्ये हे तुम्हाला सांगितलेले मुद्दे कुठे दिलेले आहेत का, गाठाळमध्ये जायचं, हे सांगितलेले मुद्दे कुठे आहेत का असं वाचायचं. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन त्याची करत नाहीची, पण बेस म्हणून वापरताना समाधान महाजनचं पुस्तक इथं बेस म्हणून तुम्ही वापरा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे शिक्षणामधील तुम्हाला एकूण 3 मुद्दे जे आहेत ते तुम्हाला आज वाचायचे आहेत. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीचं टार्गेट. गणितासाठी नाव आणि प्रवाह हे 2 चॅप्टर आणि लसावी आणि मसावी हे 2 चॅप्टर आपले फिक्स आहेत. ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्ही संपवून टाका. आता बऱ्यापैकी संपलेलं असेल तुमचं, जर तुम्ही 1 तारखेपासून फॉलो करत असाल तर. जर नसेल फॉलो करत असाल तर कुठेतरी तुम्ही चूक करताय, लक्षात ठेवा. गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान याच्याशिवाय तुमची पूर्व काय मुख्यसुद्धा निघू शकणार नाही. त्याच्यामुळे या विषयावरती फोकस ठेवा जरासा. बुद्धिमत्तासाठी नातेसंबंध आणि कालमापन आणि कॅलेंडर हे 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट तुम्हाला दिलेलं होतं ऑक्टोबर एंडिंगपर्यंत, तर ते कंटिन्यूअस चालू आहे आपलं. तर हे तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करून घ्या आणि संपवण्याचा 100% प्रयत्न करा. चालू घडामोडीसाठी मार्च आणि एप्रिल महिन्याचं तुम्हाला टार्गेट दिले, ह्या ऑक्टोबर एंडिंगपर्यंत व्यवस्थितरित्या तुम्ही ते संपवून घ्या. बरं, यासाठी तुम्ही काय वाचणार, गणित आणि बुद्धिमत्ताला सचिन ढवळेचं पुस्तक वापरा, संदीप अरगडेचं तुम्ही इथं पुस्तक वापरू शकता. ठीक आहे. दोघांपैकी कुठलं एक पुस्तक वापरा, ज्या चॅप्टरसाठी तुम्हाला ज्या चॅप्टरमधील मेथड जी सोपी वाटते त्या चॅप्टरसाठी तेच पुस्तक तुम्ही इथं वापरा. चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपलं MPC टाईमचं यूट्यूब चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे MCQसुद्धा लवकरच तुमचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी मी पोस्ट करेन. त्याच्यामुळं व्हिडिओ सगळे करंट अफेअरचे बघत चला. जर तुम्ही हलक्यात घेत असाल ना चॅनलला आपल्या, तर तुम्ही खूप मोठा लॉस करताय, लक्षात ठेवा. याचं तुम्हाला रिझल्ट जे असतील ते पूर्वपरीक्षा झाल्यानंतरच तुम्हाला दिसून जातील. ठीक आहे. आणि मेन म्हणजे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही दररोज 6 ते 8 तास तरी अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे. टार्गेट तुमच्या समोर आहे, पुस्तकांची नावं तुमच्या समोर आहेत. आता फक्त तुमचं काम काय, एक्झिक्युशन करून ते सगळे व्यवस्थितरित्या पूर्ण करणं आणि सारखे त्याची उजळणी करणं आणि MCQची प्रॅक्टिस करणं. इतकं जरी केलं तरी 2024ला तुम्हाला डेफिनेटली एखादी तरी पोस्ट 100% मिळेल. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.